सत्यम रेस्टॉरंटमध्ये. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत बाई वाड्यावर या गाण्याचे संगीतकार व गीतकार विवेक सानप यांच्याशी. तर मग येताय वाड्यावर. हाय दादा, कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. बोल. मला फार उत्सुकता लागली हे जाणून घ्यायची की बाई वाड्यावर या हे गाणं सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, सगळ्यांना आवडलंय. कसं वाटतंय तुला? अनपेक्षितपणे मिळालेलं यश म्हणजे बाई वाड्यावर या खरं तर आहे. म्हणजे लिहिताना कुठेतरी अशी फिलिंग होती की यार डेफिनेटली लोकांना आवडेल, लोकांना अपील होईल हे सॉन्ग. पण एवढ्या प्रमाणात अपील होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि त्यासाठी मनापासून सगळ्या लोकांचे, तुझे, माझ्या प्रेक्षकांचे, माझ्या ऑडियन्सचे, सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बोल. मला सांग की तुला ही बाई वाड्यावर अशी कल्पना कशी सुचली, म्हणजे कसं लिहावंसं वाटलं? ओके. खरं तर असं झालं होतं की मी एक विलेज बॅकग्राऊंडचा आहे. गावी धोतर घातलेली लोक, टोपी किंवा मिशीचा आकडा हे अगदी कॉमन आहे. पण ते कसं असतं, कुठली गोष्ट लोकांना अपील तेव्हा होते जेव्हा आपल्यातलं काहीतरी समोर दिसतं. आणि ह्या लोकांना नाचायला लावणारं एखादं काहीतरी गाणं बनावं, लिहावं असं मला वाटत होतं. तर ते लिहायला लागलो. म्हणजे लई वाकडा मिशीचा आकडा, धोतर घालून कोटवर घातला, डोक्यावर टोपी, तोंडात पान, गातो या गा. तर यामध्ये असं झालं की अरे बापरे, मला वाटलं मी हे निळूभाऊंबद्दलच लिहायला लागलो की काय. कारण प्रत्येक घरात माहिती असणारे कॅरेक्टर हे निळूभाऊ आहेत. निळूफुलं आपले जे सुपर डुपर मराठीचे स्टार आहेत, अजरामर आहे. आणि त्यांचा डायलॉग मग माझ्या डोक्यात आला, बाई वाड्यावर या, हे आपण करूया. आणि मग ही जर्नी झाली बाई वाड्यावर याची. म्हणजे पाटीला गातो या गाणं, बाई वाड्यावर या, असा प्रवास आहे. खूप छान. थँक्यू. दादा मला सांग की बाई वाड्यावर या व्हर्जन 1 आणि व्हर्जन 2 ही काय भानगड आहे? म्हणजे दोन अरे बाबा, अच्छा. ॲक्च्युली ह्याचे 2 व्हर्जन आहेत या गाण्याचे. एकाचं म्युझिक केलेलं आहे समीर साप्तिस्कर यांनी आणि दुसऱ्याचं फुल्ली अरेंज म्युझिक बाय आणि लिरिक्स बाय मी आहे. पण याचं असं झालं की ह्याचे जे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत आशुतोष राज, ते माझे 5 वर्षापासून मित्रही आहेत. त्यांना हे जेव्हा मी गाणं ऐकवलं तर तेव्हा त्यांना असं झालं की यार हे गाणं फार भारी आहे, मी माझ्या फिल्मसाठी घेतो वगैरे वगैरे. ठीक आहे, मग त्याला दिलं. पण त्याने काही अंशी त्यामध्ये नॉटी हा शब्द त्याचा ॲड केला आशुतोषने. तर ॲड केला. मग तो म्हणाला की यार माझं पण लिरिक्स रायटर म्हणून कुठेतरी नाव असेल तर एक त्यालाही सपोर्टिव्ह राहील ना, त्याची फर्स्ट फिल्म आहे. तर म्हणलं ठीक आहे यार, दोस्त आहे तो, काय मित्रासाठी काय, असं काही हे नव्हतं. त्यामुळे बिंदास त्यांनी त्याचंही नाव लावलं आणि माझंही नाव लावलं. पण सेकंड व्हर्जन जो आहे तो फुल्ली तो रिलीज झालेला नाही आहे बऱ्यापैकी, पण तो होईल रिलीज. बाई वाड्यावर या व्हर्जन 2 जे ओरिजिनल सॉन्ग बाय विवेक सानप. येस. ते अजून रॉकिंग होईल. हो, नक्कीच. दादा मला सांग की तू लिहायला कधी लागला, म्हणजे लिखाणाची आवड तुझ्यात कधी निर्माण झाली? फार फार मोठा प्रवास म्हणजे अगदी 4थी-5वी पासून वगैरे मी लिहायचो. म्हणजे काही एवढं सुंदर असं लिहित नव्हतो, पण लिहायचो. 4थी-5वीला मी पहिली कविता गाडगेबाबांवर वगैरे किंवा आईवर कविता लिहिली होती. तिथून एक प्रवास जो सुरू झाला ना, तो एक महाविद्यालयीन लेवलपर्यंत तो आला आणि तिथून इथपर्यंत हा माझा प्रवास सुरू झाला. मग लहानपणी केलेली एखादी कविता आठवते का तुला? हो, आहे की. छान आहे. म्हणजे अशी फार काही चाल वगैरे अशी नव्हती लावलेली, पण आहे एक छोटी. ऐकव ना. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, 9 महिने 9 दिवस गर्भातून आरक्षण करीत, मुखी दुधाची धार आई थोर तुझे उपकार. 9 महिने 9 दिवस गर्भातून आरक्षण करीत, मुखी दुधाची धार आई थोर तुझे उपकार. म्हणजे ही जी एक बेसिक अशी कविता लिहिली. खूपच छान. अरे मी हाईट म्हणजे मी आमच्या कॉलेज शाळेमध्ये अंताक्षरीच्या स्पर्धा, गल्लीमध्ये ह्या स्पर्धा असायच्या ना, त्यावेळेस मनानेच आपलं एखादं गाणं करायचो. आलं की रवरून गाणं सुचलं नाही की आपली मनाने एखादी चाल लावायची, एखादे नवीन शब्द भरायचे आणि गाणं म्हणायचे. असं जिंकलोय पण मी बऱ्याच. तरी त्या माझ्या मित्रांना आता कळेल की अरे बापरे, हे असं होतं का. बोल. दादा तू डॉक्टर आहेस, मग अजूनही डॉक्टर की करतोस की या क्षेत्राकडे वळलायस? डॉक्टर की आता अहमदनगर मध्ये माझं हॉस्पिटल आहे स्वतःचं. मी जनरल पिडियाट्रिक अशी प्रॅक्टिस करतो आणि ते सांभाळून मला हा माझा छंद, पॅशन किंवा
एक एनर्जीची जी जागा असते ना, की इथून मला एनर्जी मिळते माझ्या काम करायला, इतर गोष्टी करायला. त्यामुळे डॉक्टर की करून मी गाणं लिहिणं, संगीत करणं, म्युझिक करणं ह्या गोष्टी करतो. ते अगदी आनंदाने करतो, काही विषय नाही. मग डॉक्टरकीचं मग कसं सांभाळतो? डॉक्टरकी करता करता हे क्षेत्र सांभाळायचं असं काही नाही आहे का. म्हणजे होतं काय की आपलं एक ताकद म्हणतो ना, ती या क्षेत्रात आहे माझी. म्हणजे तिथे आता डॉक्टरकीमध्ये असा स्पेशल वेळ द्यावा लागत नाही मला या गोष्टीसाठी. बसलो, पेशंट नसले, काहीतरी सुचतं, ते लिहायचं, झालं गाणं तयार. म्हणजे मीटिंग वगैरे तेवढ्या मॅनेज करावं. खरी आवड की कुठेही सुचलं असं स्पेशल जागा वगैरे बसून लिखाण वगैरे नाहीये. प्रत्येक कुठल्याही लेखकाला विचार, तो जगाच्या पाठीवर कुठेही बसून लिहू शकतो. अशी स्पेशल जागा वगैरे असं काही नसतं, कधीही सुचतं ते. तू म्हणालास की तू जनरल पीडियाट्रिक आहे, मग लहान मुलांवर तुला कधी गाणं करावं असं वाटलं? माझ्या म्हणजे आवडीचं क्षेत्र आहे ते, त्यामुळे ऑब्व्हियसली मी त्यामध्ये एक पालक म्हणून एक अंगाई गीत माहिती आहे तुला? अंगाई गीत? हो, अंगाई गीत माहिती. तर ते मी अंगाई गीत एक लिहिलेलं आहे. म्हणजे फार दिवस झाला पण अंगाई ऐकलेलं आहे. मला एक झलक मिळेल? तू माझ्याकडून सगळी गाणी बजवून घेणार आहेस? ठीक आहे. 4 वर्षापूर्वी मी ते अंगाई गीत लिहिलेलं आहे. यूट्यूबला पण ते अवेलेबल आहे. चांदण्या राती माझं गकू करू निजल हळूच थोपटा चांदण्यानो त्याला जाग येईल. चांदण्या राती ओ चांदण्या राती गोष्ट सांगितली बाळासम्या सोनियाच्या नगरीची, जिथं होता राजकुमार एका राणीच्या पोटी. गोष्ट सांगितली बाळासम्या सोनियाच्या नगरीची, जिथं होता राजकुमार एका राणीच्या पोटी. लाडाच्या राजकुमारा झोपाया केली चंद्राची बाज, काही केल्या पर राजकुमारा झोप नाही आज. चांदण्या राती ओ चांदण्या राती. क्या बात आहे यार, खरंच खूप छान. थँक्यू. मग मला सांग की तू प्रोफेशनली किंवा नाटक किंवा सिनेमा याच्याकडे कसं, म्हणजे या क्षेत्रात कसा काय? मी कॉलेजलाही माझं 11वी-12वीचं पुण्यात गेलं. म्हणजे 11वी-12वीला पुण्यात आलो. नंतर कॉलेजला धोंडोमामा साठे म्हणून मेडिकल कॉलेज आहे, तिथे मला ॲडमिशन मिळालं. मग तिथे पुरुषोत्तम करंडकमध्ये पार्टिसिपेट होणं हा एक जो प्रवास माझ्या आयुष्यातला घडला ना, सर्वात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रवास होता. म्हणजे स्टेज कसं असतं, लाईट कुठे असतात, स्पॉट कुठे असतो, खाली हौदामध्ये तो म्युझिकवाला बसलेला असतो, विंग्स काय असतात आणि ब्लॅकआउट, मग किती वेळ एकांकिका म्हणजे काय, अरे एवढ्या बेसिक कन्सेप्टपासून मला तिथे कळलं. मग कॉलेजमध्ये एकांकिका लिहायला लागलो, ॲक्टिंग करायला लागलो आणि ॲक्टिंग करता करता एकांकिका लिहिता कुठेतरी रिक्वायरमेंट म्हणून एक कविता लिहायला लागलो. मग त्या कवितेला चाल लावायला लागलो आणि परिणामी म्युझिक करायला लागलो. हा म्हणजे माझ्याही नकळत घडलेला माझा खरंच हा छोटूसा पण माझ्यासाठी फार महत्त्वाचा प्रवास होता. नाही, ती आवड कुठेतरी मुळातच होती, त्याच्यामुळे हा प्रवास घडला. ऍक्च्युली इनबॉर्न जे असतं ना, ते किडे असतात. हे अभिनय, ऍक्टिंग हे सगळे किडे, ते कुठूनही कधी बाहेर येऊ शकतात, असं आहे ते. मग नाटकात त्यावेळी तू नाटकात जी चाल लावलीस, तुला एखादी ती कविता आठवते का जी पहिली असेल तुझी? गाणं केलं होतं मी. एक फुल एक कटिंग नावाची एकांकिका होती. त्यामध्ये बंब्या नावाचं कॅरेक्टर होतं. मुलगी कशी असते, मुलगी पटवायची कशी, हे असे काहीतरी कन्सेप्ट आहे त्या. म्हणजे तो कॅरेक्टर म्हणजे असं आहे की त्याला सगळी दुनियादारी माहिती आहे, अशा कॅरेक्टरवर केलेलं ते गाणं आहे. तुला एक छोटीशी झलक देतो मी त्याची. माझं फर्स्ट सॉन्ग, बम बम बबम बंब्या, ए बंब्या बम बम बबम बंब्या, सांग नाही पोरगी असते कशी, सांग नाही पोरगी झुरवते कशी, बबम बबम बम बबम बंब्या, बम बम बबम बंब्या, पोरगी असते येड्या जादूची छडी, पोरगी असते येड्या जादूची छडी,
धुमईत नेतेवर ढग्यातुनी सपनातुनी रोज 9 गाव देते आणि पंखा येईना उंच 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 नेते बम बम बबम बंब्या ए बंब्या बम बम बबम बंब्या सांग नाही पोरगे असते कशी ही नजेचा प्यावा सांग पाजते कशी बबम बबम बम बबम बंब्या बम बम बबम बंब्या पोरगी असते पोरगी असते येड्या ढोंच्याची पोट बोलती जितकी गोड तितकी मुरलेली पोट बबम बबम बम बबम बंब्या हे असं हे माझं फर्स्ट सॉन्ग आणि वाव खूपच मजा आली. आवली गाणं होतं एकदम. कॅन्टीन मधल्या मुलांवर हे ऍक्च्युली शूट केलेलं असं ऑन स्टेज याच्यावर परफॉर्म करत होतो, ऍक्टिंग करत होतो, डान्स करत होतो आणि सगळी आमची आम्ही त्यावेळेस फार छोटाही होतो पण अशी सगळी टीम होती आमची. फार मस्त लाईफ होती कॉलेज. हा तुझा पहिला सिनेमा आहे की त्याच्या आधी तो काही जलसा एवढ्या चांगल्या स्केलवर रिलीज झालेला खरं तर पहिला. याच्या आधी माझा सासूचा स्वयंवर म्हणून एक सिनेमा होता. 1-2 अजूनही सिनेमे केले पण ते काही बऱ्यापैकी रिलीज नाही झाले. मग तू फक्त सिनेमांमध्येच हे केले की अजून माध्यम नाटक अल्बम किंवा असं काही? एकांकिका तर मी माझ्या ज्या केल्या होत्या त्यामध्ये तर गाणी केली. माझं एक 1.5 वर्षापूर्वी एक गाणं रिलीज झालं होतं देव हरवला म्हणून. विषय त्याचा असा होता की गणपती विसर्जन झाल्यानंतर जे गणपती म्हणजे जे काही फार वाईट गोष्ट आहे की गणपतीचे कुठेतरी असे हातपाय पडलेले असतात, मोडलेले असतात, टोप असं या विषयावर ते एक सेन्स असं काय म्हणतो ना सेंटिमेंटल जर असं ते होतं. देव हरवला जे यूट्यूबला आत्ता त्याची लिंक आहे. देव हरवला नावाने सर्च केलं तर सापडेल. गॉड मिसिंग या अर्थानं ते आहे. नाही पण खरंच खूप चांगला आणि संवेदनशील असा विषय. ऍक्च्युली त्याचं नकुल आणि प्रशांत म्हणून जे माझे मित्र आहेत त्यांनी त्याचं म्युझिक केलेलं आहे. नकुल परदेशी आणि प्रशांत मयेकर. मग तू मला सांग की मी पण नाटकांमध्ये कामं केली आहेत. मला माहिती आहे की नाटकाचे किस्से आणि काहीतरी वेगळीच जादू असते ती. तर तुला तुझ्या आठवणीतला एखादा किस्सा आठवत असेलच म्हणजे एखादा किस्सा सांगशील? किस्से म्हणजे भरपूर किस्से. म्हणजे एकांकिका बसवण्यापासून स्टेजवर परफॉर्म होईपर्यंत जे काही मॉडिफिकेशन आणि जे काही चेंजेस किंवा ऐन वेळेला ऍक्सिडेंटल काही गोष्टी घडतात ना त्याची तर मजा वावर असते. म्हणजे तिथे समोरच्याला सावरून घेणं वगैरे हा असा माझा सगळ्यात असा इन्स्पायरिंग किस्सा असा आहे. हे जे मी आता गाणं ऐकलं बंब्या एक फुल एकटिंग नावाची एकांकिका मी लिहिली होती. पुरुषोत्तम करंडकला ती ह्याच्यामध्ये होती फायनलमध्ये होती. तर त्यावेळेस परफॉर्म करताना स्टेजवर आता ब्लॅकआउट वगैरे होतो, सेट बदलायचा असतो, स्टेज बदलायचं असतं, लोकेशन इकडनं तिकडे व्हायचं असतं. तर त्यावेळेस असं झालं की ब्लॅकआउट झाला. पटपटपट आमचं स्टेज लागलं. मी माझ्या पोझिशनला आलो पण ते स्टेज लावण्याच्या गडबडीमध्ये ना काहीतरी लागल्यासारखं मला इथे झालं. माहिती नव्हतं काय होतं पण आलो बसलो. स्पॉट आला. माझे जे 2 मित्र आहेत असे सगळे बसले आणि मला बघायला लागले. डायलॉग मी सुरू केला. मला वाटलं इथून माझ्या घाम वगैरे येतोय. मी माझ्या हातात रुमाल होता, कॅरेक्टर होतं, रुमाल होता असा पुसला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ते घाम नाहीये रक्त आहे. आणि हे सगळे माझ्याकडे त्या दृष्टीनं बघतायत. हे मला तेव्हा कळलं की माझ्या इथं लागलंय, रक्त येत आहे म्हणून माझ्याकडे बघताय. आता विवाह काय करायचं? मी सुरू केले डायलॉग. मला ऑप्शन नव्हता. स्टेजवर आहे, मला अभिनय करायचा आहे आणि डायलॉग सुरू केला. सगळी एकांकिका झाली. परीक्षक आले, त्यांनी पाहिलं. म्हटलं तुला काही लागलं का मध्ये? दे आर नॉट शुअर की लागलंय का. मी म्हटलं काहीतरी झालं माहित नाही. पाहिलं तर इथे 2 टाके पडले. बापरे. आणि हाईट म्हणजे आपण चांगल्या कामाची पावती मिळते म्हणतो ना, तर त्या रोलसाठी मला अभिनयाचं उत्तेजनाचं एक प्राइज मिळालं. क्या बात आहे. म्हणजे त्या भूमिकाला तू न्याय दिलास पूर्णपणे. असं म्हणता येईल. करेक्ट असं म्हणता येईल. तू इतका छान लिहितोस, इतका छान नाटकात कामं करतोस, तर मग तू ॲज अ नट म्हणून का नाही पुढे आलास? जर का तू आला असतास तर मी आज एका लेखकाबरोबर नटाचं घेतलं असतं मुलाखत. डॉक्टर आहे हा माझा प्लस पॉइंट आणि थोडासा वेळ देणं फार महत्वाचं आहे रे. म्हणजे एक अभिनय करायचा आहे तर नाटकाचे दौरे आले, काम करायचं आलं,
प्रॅक्टिस आली, रंगीत तालीम आल्या, ह्या सगळ्या गोष्टीला वेळ देणं फार महत्त्वाचं असतं. आणि एक डॉक्टर असल्यामुळं सेटल होणं, प्रॅक्टिस सेटल करणं आणि लिखाण ही गोष्ट अशी आहे ना की त्याला असा वेगळा वेळ द्यावा लागत नाही, तिथे बसून मी करू शकतो. म्हणून मी माझी डॉक्टरकी आणि माझं लिखाण ह्या गोष्टीकडे फोकस जास्त केलं. पण संधी मिळाली तर 100% विवेकानंद सानप येणार, आणि सोनं करणार. 100%. मला सांग की तू नगरचा आहेस, हा, तर मग नगरी भाषेतलं काही गाणं लिहिलंयस की नाही? म्हणजे कॉपीराईट इश्यू होईल. तू माझे सगळे गाणी माझे तू असे मला बदवायला मी लावली. असं एक ह्याच्यातनं बाहेर काढते बरं, संधी. माझ्या काय म्हणतात ना, खाण्यातून एखादा एक हिरा बाहेर काढायचा. तर आहे एक मस्त गाणं लिहिलंय, अजून म्युझिक केलेलं नाही, कंपोजिशन केलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. ऐकवतो तुला, नक्की. सुरुवातच ऐकव. धरला 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 त्यानं, धरला तिचा हात बाजारात, 4 चौघात केला त्यानं घात. धरला 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 त्यानं, धरला तिचा हात बाजारात, 4 चौघात केला त्यानं घात. हे वादळ मनात पिसाटल, मैदान द्वाखात सुसाटल, हातात हात तिचा धरला जवा, कुऱ्हाड गात रंग म्या फेकल, तिला बोलवना तिला करमना, बरं वाटतंय मला पर सांगेना. धरला 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 त्यानं, धरला तिचा हात बाजारात, 4 चौघात केला त्यानं घात. क्या बात आहे, अगदी म्हणजे जोरदार गाणं आहे. ह्या एक पुढच्या वर्षामध्ये अशी अजून बरीच धमाकेदार जोरदार गाणी. मला सांग की तू म्हणजे तुझ्या गाण्यांवर मानसी नाईक, मधुरा दातार, आदर्श शिंदे, आनंद शिंदे यांनी परफॉर्मन्स दिलेत. कसं वाटतंय तुला? फार चांगली माणसं आहेत, ग्रेट माणसं आहेत. आणि अशा चांगल्या लोकांबरोबर काम केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला एक असं इन्स्पायरिंग फिलिंग असतं की यार आपण चांगलं काम करतोय. आणि ही लोक तुम्हाला त्या सक्सेसच्या पाथवर न्यायला फार मोलाची ठरतात. तर खरंच त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्यांनी मला एक संधी दिली, एक मी त्यांच्या दृष्टीनं काहीच नाही आहे आज, सो त्यांनी मला संधी दिली, या संदर्भामध्ये त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो. फार छान वाटतंय. मग आम्ही तरी तुझ्या गाण्याच्या लिखाणावर शिरकतोय, तुला कोणाचं गाणं आवडतं किंवा तू कोणाला आदर्श, म्हणजे डोळ्यासमोर आदर्श कोण आहे तुझा? माझे मराठीमध्ये म्हणशील तर सौमित्र. मला म्हणजे एक मॅच्युअर्ड प्रेम, मॅच्युअर्ड लव्ह म्हणतो ना, असं मला त्यांच्या लिखाणातून नेहमी जाणवतं. आवडतात. आणि त्यांच्या म्हणजे काय म्हणतो ना, तुला मी अजून एक गाणं ऐकवतो, राहवत नाही म्हणून तुला ऐकवतो. लव्ह सॉन्ग आहे. हुरहुर लावी कामनाला, जिथे तिथे तीच ती दिसते, मुक्याने चाले वाद सारे, स्वतःत हरवून मन बसते, शोधते धावते, सांग काय हे असते, हे प्रेम असते, हे प्रेम असते, हे प्रेम असते, हे प्रेम असते. असं लव्ह सॉन्ग आहे. क्या बात आहे, खूप. हे पण अरेंज व्हायचं. नक्की. मग पुढचे तुझे प्लॅन्स काय आहेत किंवा पुढचा प्रवास? असे प्लॅन्स असे काही खास नाही आहेत, पण काम करणं, इमानदारीनं काम करणं, लोकांना आवडेल असं लिहिणं आणि एक कन्सेप्च्युअल लिहिणं. म्हणजे उगाच लिहायचं म्हणून नाही, लोकांना आवडेल असं लिहायचं. माझी काय म्हणतो ना, आपल्याला कोणीतरी हे नाही आवडत रे असं म्हणणारं कोणीतरी हवं असताना माझी बायको. ती मला नाही म्हणाली की कागद धरायचा, फेकून द्यायचा. म्हणजे पर्यायच नाही, तिला आवडलं तर गाणं पुढे लिहायचं. अरे म्हणजे पहिली प्रेक्षक किंवा असं फर्स्ट ऑडियन्स किंवा रिजेक्ट करणारी पहिली व्यक्ती माझी बायको. नाही आवडत आहे विवेक बदल असं म्हटली की फेकून द्यायचं, नवीन लिहायचं. त्यामुळे चांगलं लिहायचं, बस एवढंच. खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्याशी संवाद सांगून. मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही आवडलं असेल. तुला या पूर्ण यशासाठी, बाई वाड्यावर यासाठी, या सगळ्या सक्सेससाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि जर तुझ्या माध्यमातून किंवा कुठलं तरी एक माध्यम कुठल्याही कलाकाराला हवं असतं पुढे येण्यासाठी,
त्यामुळे तुझेही मनापासून धन्यवाद आणि सगळ्या ऑडियन्सचे, सगळ्या महाराष्ट्राचे. आणि मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करेल त्यांना आवडेल असं लिहायचा आणि त्यांना आवडेल असं म्युझिक करायचा. सो थँक्यू आणि मनापासून धन्यवाद. थँक्यू.